धर्मांतरण विरोधात कडक कायद्यांसाठी विश्व हिंदू परिषदेची तीव्र निदर्शने। चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात, शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। धर्मांतराच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदे करण्यात यावेत आणि त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आक्रमक घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले। निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। धर्मांतरासंदर्भातील प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी बोलताना विनय बारड यांनी भारतातील हिंदू समाजातील मुलींना व महिलांना या जिहाद्यांच्याकडून होणारा अत्याचार, हा लव जिहाद या प्रकारे मुलींना आणि महिलांना पाठवण्याचा जो प्रकार चालू आहे विविध माध्यमातून, तो आता कॉर्पोरेट लेवलला गेलेला आहे। त्याच्यावरती शासनाने कठोर कारवाई करावी ही आपल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या मार्फत आवाहन करण्यात येत आहे। आपला धर्म या आविर्भावात आपण राहत होतो, पण हा एकमेव देश असेल की जिथं बहुसंख्याक हिंदूंना अल्पसंख्याकपासून धोका आहे। कारण जगात कुठेही गेलात तर अल्पसंख्याक लोकांना धोका असतो बहुसंख्याकपासून, पण हे जगातलं एकमेव राष्ट्र आहे की जिथं आपल्याला अल्पसंख्याकपासून धोका निर्माण झाला आहे। तर त्याचं कारण काय आहे, तर आपणच आपले संस्कार, संस्कृती याच्यापासून लांब चाललो आहे। आज कुठले कोण येतात कॉर्पोरेटसारख्या ठिकाणी, आजपर्यंत आपण यांना पंक्चर छाप म्हणून ओळखायचो, अशिक्षित लोक म्हणून आपण यांच्याबरोबर वावरायचो, पण आज यांच्यातले अशिक्षितपेक्षा सुशिक्षित जास्त घातक झालेत। आणि आज TCS सारख्या नामांकित कंपनीमध्ये या पद्धतीनं जर हिंदूंना, स्पेशली मुलींना टार्गेट करून त्यांना धर्मपरिवर्तन किंवा त्यांचे लैंगिक छळ जर होत असतील तर हा विषय आत्ता खूप गंभीर झाला आहे। याच्यावरती तातडीनं सर्व हिंदूंनी काम करणं गरजेचं आहे। हे करत असताना अजून काय झालं आहे की आपण पैशाच्या मागे जाता नोकरी करताना आपण सगळंच विसरून जातो, संस्कार विसरतो, संस्कृती विसरतो, धर्म विसरतो। आज आपल्यातल्या हिंदू मुलांना बीफ खायला घालणं, त्यांना धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रवृत्त करणं, इथंपर्यंतच्या गोष्टी व्हायला लागल्यात। कोल्हापूरच्या ग्रामीण भागात अशा घटनांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगितले। तसेच लव जिहादचे षडयंत्र नियोजनबद्ध पद्धतीने राबवले जात असून त्याची पाळेमुळे उकडून टाकण्यासाठी कठोर कायदे आवश्यक असल्याचे सांगितले। या मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी गुरव यांना देण्यात आले। या आंदोलनात शांतीबाई लिंबानी, विनय बारड, रावसाहेब पाटील, कृष्णात गुंडुकुंपे, शिवानंद स्वामी, संभाजी साळुंखे, गजानन तोडकर, जान्हवी पाटील, निलेश शिंदे, सागर माथे, शिवाजी गुरव यांच्यासह बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।